एवढा जरी भगवान आहे पण तो भगवान प्रमाण त्यांच्या बोला देव विष्णवाचा अंकीला तेव्हा असे संत हे जगाचं हित करत असतात असे संत जड जीवांचा उद्धार करत असतात आणि म्हणून या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ शक्ती जर कोणती असेल ती संत शक्ती ती साधू शक्ती साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधु 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 थोर साधु थोर जाना साधु थोर जाना कलियोगी। तर या कलियुगामध्ये संत थोर आहेत साधू थोर आहेत पण कोणी म्हणतील त्यांच्यापासून आपल्याला काय उपयोग फार मोठा उपयोग आहे। अशा संतांची आपण जर मनपूर्वक सेवा केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आशीर्वादातून आपल्या जीवनाचं कल्याण होत असते। विठ्ठल तर जगामध्ये अनेक प्रकारचे बळ आहेत। कोणाकडे कोणतं कोणाकडे कोणतं कोणाकडे कोणतं कोणाकडे अनेक प्रकारचे बळ आहेत। कोणाकडे शारीरिक बळ आहे, कोणाकडे बौद्धिक बळ आहे, कोणाकडे भावनेचं बळ आहे, कोणाकडे संपत्तीचं बळ आहे, कोणाकडे कलेचं बळ आहे, कोणाकडे शक्तीचं बळ आहे, कोणाकडे शेतीचं बळ आहे, कोणाकडे माणसाचं बळ आहे, कोणाकडे मतदानाचं बळ आहे। मतदानाचं बळ म्हणते निवडून येतात। बळाचे अनेक प्रकार आहेत, त्यामध्ये एक आशीर्वादाचं बळ आहे। विठ्ठल तर संतांकडे जे बळ आहे ते आशीर्वादाचं बळ आहे। तपाचं बळ, पुण्याचं बळ, सिद्धीचं बळ का म्हणते आशीर्वाद का म्हणते आशीर्वाद जाईल तो छळी नरकामध्ये 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 जाईल तो छळी नरकामध्ये 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 प्रभू झाला तरी संसाराला प्रभू झाला